सर्व आधुनिक विकास व तंत्रज्ञानाचा अवलंब करा आणि आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकीय विज्ञान किंवा आधुनिक आरोग्यशास्त्रात विकसित करून पुढे जा. आयुर्वेद जितका प्राचीन आहे तितकाच आधुनिक आहे असं मत राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर रघुराम भट्ट यांनी व्यक्त केलंय. आयुर्वेद टीचर्स असोसिएशनतर्फे भारतीय औषध प्रणाली राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तसेच MCIM मुंबई यांच्या सहयोगाने आयुर्वेदातील नवी क्षितिजे या विषयावर 6व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शिवदर्शन येथील राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूल येथे करण्यात आले होते. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राहुल सूर्यवंशी, सचिव डॉक्टर नितीन चांदूरकर, खजिनदार डॉक्टर नितीन वाघमारे, डॉक्टर प्रदीप कुमार जोंधळे, डॉक्टर सचिन चांडलिया, डॉक्टर क्षितिजा शिंदे, डॉक्टर संदीप जाधव, डॉक्टर प्रमोद खोब्रागडे आदी उपस्थित होते. परिषदेत यंदाचा जीवनगौरव पुरस्कार आयुर्वेदाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उस्मानाबादचे डॉक्टर प्रकाश खापर्डे आणि ओडिसातील प्राध्यापक डॉक्टर चतुर्भुज भुयान यांना प्रदान करण्यात आला. रघुराम भट्ट म्हणाले, शिक्षणाचा दर्जा उंचवणे ही आपली जबाबदारी आहे. जर आपण ते मिशन म्हणून घेतले, हा दर्जा आधुनिक काळाच्या दृष्टीने नक्कीच शक्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकसित करा जेणेकरून ते आत्मविश्वासाने आयुर्वेदिक वैद्य म्हणून पुढे येऊ शकतील. जयंत आसगावकर म्हणाले, केंद्रात जसे आयुष मंत्रालय आहे तसेच राज्यात देखील असायला हवे, तर आयुर्वेदाला मोठा आधार मिळेल. डॉक्टर राहुल सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन मुंबई यांच्या मान्यतेने ही परिषद झाली. परिषदेत विविध 500हून अधिक शोधनिबंध, पोस्टर, शोधप्रबंधांचे सादरीकरण झाले. आयुर्वेदातील नवी क्षितिजे या संकल्पनेवर आधारित यंदाची परिषद झाली. आयुर्वेदाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, कृत्रिम बुद्धिमत्ता व आयुर्वेद तसेच वैद्यकीय शास्त्र, विदेशातील आयुर्वेद व संधी, आवाजासाठी आयुर्वेद, यूरोलॉजी, विद्धकर्म, आयुर्वेद शास्त्रातील विविध संधी, असाध्य व्याधी व आयुर्वेद यासारख्या अनेक विषयांवर तज्ज्ञांनी विचार मांडले. By bringing that competency in among the students so that the students who come out will become a confident Ayurvedic physician who can practice Ayurveda confidently. That ensuring this quality education is the purpose of the rating process which is being conducted. This is what the few examples which I have given. Further, there are more such endeavors, more such plans to implement as per the educational methodology, educational standards which is to be implemented by the regulatory body. So, because of the time constraint, I will not be able to explain that here. So, at the outset, what I would like to discuss with you is, it's our responsibility to uplift the standard of education in each and every institutions of Ayush systems. If we take it as a mission that Ayurveda education should be developed, Ayurveda education should meet the global standards, and as it is mandated by our Honorable Prime Minister Narendra Modi ji, that 2047 should be the Amrita Kala of Ayurveda. From 2022 to 2047, 25 years he has told Ayurveda का कैश के बेनिफिट देने चाहिए. प्रमोशंस यानी कि असिस्टेंट प्रोफेसर के भी जो प्रॉब्लम थे वो मेरे ख्याल से सॉल्व हो गए. हर बार जो भी मांग होगी वो गवर्नमेंट के सामने रखने की मैं कोशिश करता हूँ. एक कोशिश भी मैं कर रहा हूँ कि जिस तरह सेंट्रल में आयुष मंत्रालय है अलग से, वैसा ही आयुष मंत्रालय राज्य में भी हो. क्योंकि अगर आयुष मंत्रालय यहाँ हो गया तो मेरे ख्याल से आयुर्वेदा को अब बहुत बड़ा सपोर्ट मिल जाएगा. क्योंकि कोरोना के बाद से हर इंसान ने देखा है कि जो उन्होंने ट्रीटमेंट ली उसके पोस्ट कोविड के क्या परिणाम आ रहे हैं. कार्डियक अरेस्ट होगा या ब्रेन में प्रॉब्लम हो जाएगा. लेकिन आयुर्वेदा ऐसा है जो अच्छी तरह से ट्रीटमेंट करता है, उसका कोई साइड इफ़ेक्ट नहीं.
कोई पोस्ट इफेक्ट नहीं, इसलिए आयुर्वेदा बढ़ना चाहिए। और आयुर्वेदा अपने देश का बेस है, वो अच्छी तरह बढ़ना चाहिए, इसलिए आयुष मंत्रालय होना जरूरी है। उसके लिए मैं सर ज़रूर वहाँ पे कोशिश करूँगा और अलग से आयुष मंत्रालय वहाँ हो, ऐसा यहाँ पे मैं सोच में रखता हूँ।